विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची इचलकरंजीला भेट। गणेश उत्सव ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा। ध्वनी प्रदूषण रहित प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करतानाच कोणावरही गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याकरिता गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनीही कायदा सुव्यवस्था राखत मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं। गणेश उत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी आणि जयसिंगपूर उपविभागातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी श्री फुलारी हे इचलकरंजीत आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। उत्सव काळात समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत, त्यानुसार कारवाई सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं। बघूया श्री फुलारी काय म्हणाले ते। उपविभागामध्ये आणि त्यांच्या अंतर्गत जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्यांचा गणपती बंदोबस्त आणि ईद ए मिलाद बंदोबस्त या सगळ्यांचा आढावा घेतला। कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही यापूर्वीच आढावा घेतलेला आहे एकत्र पूर्ण जिल्ह्याचा, पण आज विशेष इचलकरंजी भागाचा आणि शहराचा आढावा घेतला। सध्या जे काही आहे परिस्थिती नियंत्रणात आहे, समाजामध्ये शांतता असं चित्र आहे आणि तेच पुढील 11 दिवस कायम राहावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू। इचलकरंजी भागाचे ॲडिशनल SP आणि इचलकरंजी आणि जयसिंगपूरचे SDPO सुद्धा इथे हजर आहेत। एकूण 1657 सार्वजनिक गणपती या उपविभागामध्ये आणि शहरामध्ये आहेत। शांतता स्थापना जी शांततारित्या झालेली आहे। आम्ही प्रदूषणमुक्त आणि इतर कोणतेही खटले दाखल न करता शांततापूर्वक हा समारोह होईल आणि सगळ्या भाविकांना सुरक्षित वातावरणात या सोहळ्याचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे। सर्व पोलीस स्टेशन्स आणि वाहतूक शाखा यांच्यामार्फत शहरामध्ये रस्त्यांमध्ये सगळ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आवश्यक जे समाजकंटक आहेत त्यांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि काही अपूर्ण आहे ती येत्या 2-3 दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन ॲडिशनल SP आणि SDPO यांनी केलेलं आहे। ज्या गुंडांना गावामध्ये प्रवेश द्यायचा नाही, काही एरियामध्ये प्रवेश द्यायचा नाही, त्यांची यादी तयार आहे आणि अशा समाजकंटकांवर एक तर हद्दपारी करणे किंवा आपल्या भागात प्रवेश करू नये अशी त्यांना निर्देश देणे कायद्याप्रमाणे, ह्या दोन्ही प्रकारच्या कारवाया SDPO आणि त्यांचे इन्स्पेक्टर्स करणार आहेत आणि ऑलरेडी ही प्रोसेस सुरू झालेली आहे। नंतर काही ठिकाणी छापे घालणे, काही अंमली पदार्थांचा साठा असेल ते शोधणे, फायरआर्म्स किंवा इतर घातक हत्यार असतील त्यांचा शोध घेणे यांची सुद्धा कारवाई सतत सुरू राहणार आहे। सोशल मीडियाचं मॉनिटरिंग आहे, नंतर गोपनीय वार्ता संकलन करून त्याद्वारे कारवाई करणे आहे। हे SP आणि त्यांची वेगळी पथक आहेत LCB DSP, ती कारवाई इथे करण्यात येईल। त्यानंतर स्थानिक स्तरावर जे समन्वय लागतं, महानगरपालिका, नगर परिषद, पाटबंधारे खातं, वाहतूक खाते, PWD आहे, नंतर वीज पुरवठा मंडळ आहे, या सगळ्यांची समन्वय बैठक इथे घेण्यात आलेली आहे। या पूर्ण गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये आणि नंतर विसर्जन आणि मिरवणूक या दरम्यान तो समन्वय कायम राहील अशी मला आशा आहे। इथे जे उपायुक्त आणि आयुक्त आहेत मनपाचे त्यांच्यासोबत संवाद झालेला आहे आणि क्रेन आणि इतर ज्या काही साधनसामुग्री लागतात, CCTV आहे, व्हिडिओ आहे, त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। आवश्यकता पडल्यास ड्रोन मार्फत सुद्धा सर्व्हेलन्स ठेवण्यात येईल। एकंदरीत सध्या परिस्थिती चांगली आहे आणि हीच पुढील 11 दिवस कायम राहील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे। आपल्याला सांगितली आहे प्रदूषण मुक्त म्हणजे विशेषतः साऊंड पोल्युशन होणार नाही यासाठी खटले दाखल केलेले आहेत। मागच्या वर्षी सुद्धा हे आम्ही खटले दाखल केले होते आणि जे खटले दाखल आहेत आम्ही संबंधित न्यायालयांना विनंती करून त्यांच्या नोटिसेस काढलेल्या आहेत। कालही माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 40 खटले दाखल झालेले आहेत साऊंड पोल्युशनचे आणि येत्या 10 दिवसात असे खटले दाखल करण्यात येतील। आम्ही संबंधित डॉल्बी चालक मालक जे असतील त्यांना बोलावून नोटीस सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। तर अशा साधारण 11 डॉल्बी चालक मालक मीटिंगा यांच्या हद्दीमध्ये पूर्ण इचलकरंजीमध्ये घेण्यात आलेल्या आहेत। डिस्पर्स स्कीम असते, जमाव काबू योजना आणि मॉब डिस्पर्स योजना याची रंगीत तालीम सुद्धा 5 ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपली जी आहे साधारण 265 इस्मांवर पूर्वीची होती 107 प्रमाणे कारवाई होती, ती आता 126 नवीन कलमामध्ये आलेली आहे BNS मध्ये, ती करण्यात आलेली आहे।
जी आहे की आपण एरियामध्ये राहू नये आणि प्रवेश करू नये. जवळपास 95 समाजकंटकांची नावं घेऊन यादी तयार करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. ते समाजकंटकांवर जी नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करायची असते ती आपण केलेली आहे. हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत तसे जवळपास 19 गुन्हेगार आहेत ज्यांचे रेकॉर्ड भरपूर आहे. त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्यात येते आणि ती ॲडिशनल स्पिन मार्फत करण्यात येणार. महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.